षष्ठाध्यायः श्रीगणेशाय नमः। हे अपर्णावरा दीनानाथ, पदी ठेऊनी दासमाथा, विनवितसे कृपावंता, रसाळ काव्य वदवावे। मागील अध्यायी निरूपण झाले सखा रामाचे लग्न, पुढती गुरु गृही येऊन अरण्यात हिंडतसे। तैसेची फिरत फिरत लोणार ग्रामी अहिल्यासुत, येऊनिया राहिला तेथ कमलजा देवी सन्निध। तेथे एक विस्तीर्ण सरोवर असे जाण, तये ठाई एक देवस्थान। भागीरथी नीर येतसे, ऐसी ख्याती असे बहुत, सोमवतीस यात्रा जमत, काशी सम पवित्र अत्यंत। तेथे सखा राम तप करी, क्रमोनिया कित्येक दिन, काशी क्षेत्री केले गमन। तेथे माणिक शास्त्री म्हणून बंधू होता अहिल्याचा, तो वेदशास्त्रांमाजी निपुण, शिव उपासक असे पूर्ण। तयांनी सखा रामा देखता जाण, पाचारिले स्वगृही। आगमनाचा हेतु संपूर्ण, माणिक शास्त्री घेत समजून। मग म्हणती तपश्चर्येस स्थान, योग्य घाट मनकर्णिका। तेथील महात्म्य केले वर्णन, काशीखंडात संपूर्ण। की विश्वनाथ नित्य करी स्नान, जेथे दत्त स्थान असे। ऐसा तो घाट पुण्य पावन, तेथे जाऊन अहल्यानंदन। जलस्तंभ योग साधून तपश्चर्या मांडिली। धन्य धन्य ती भागीरथी, समूळनाशी पातकांप्रती। स्वर्गी जैसी अमरावती, मृत्युलोकी त्यापरी। जिच्या मध्ये करिता वस्ती, मानव पावती सायुज्य मुक्ती। जेथे प्रत्यक्ष सांब मूर्ती, गिरजे सहित वसतसे। काळ भैरव अन्नपूर्णा देख, वसती सर्व देव आणिक। जिला स्मरता घोर पातक, दग्ध होई तत्क्षणी। ऐशा पुण्यक्षेत्राचे ठाई, सखा राम योगी जाई। जान्हवीचे उदकी पाही, समाधी लावुनी बैसले। इकडे अहल्या जननी, तनय गृहा नये म्हणूनी। दुःख करी निशिदिनी, गोड न लागे अन्न तिज। ऐशी असता चिंताक्रांत, सरस्वती झाली ऋतुस्नात। हे घडता अहिल्ये प्रत, अपार दुःख जाहले। म्हणे किती सखा रामाला, शोधून ते या समयाला। व्यर्थ मजसी त्रास झाला, याचे लग्न करूनी। ऐशा या संकटात, तूची संरक्षी गणनाथ। गृहा यावा माझा सूत, मंगलमूर्ती विघ्नेशा। गणपती स्तवन ऐशा परी, अहिल्या सती प्रेमे करी। इतुक्या माझी सत्वरी, पत्रिका धाडिली माणिके। की सखा राम तुझा सुत, जान्हवी माझी तप करीत। तुवा असावे गृही शांत, तेथे येईल तप संपता। ऐशी वार्ता केली श्रवण, धैर्य न धरी किमपि मन। पुत्रमोह असे अति कठीण, धरिला पथ काशीचा। अत्यंत मार्ग तो कठीण,
तरुवरागिरिते देखून भयभीत होयतिसे मन चाले तरी धीरतेने ऐशा परी तो घोरपथ अहल्या चालली क्रमित प्रयाग क्षेत्री आली त्वरित पुण्यपावन अत्यंत जे तेथे त्रिवेणी संगम जाण तया स्थलाचे वर्णन न करवे शेषा लागून वर्णिल कैसा हा अल्पमती त्रिवेणीचे स्नान करुनी अहिल्या निघाली तेथुनी मार्गक्रमित पवित्र स्थानी आली काशी क्षेत्री ती विश्वेश्वरा अभिवंदुनी गेली स्वबंधूच्या सदनी सर्व माहिती माणिक शास्त्र्यांनी निवेदिली सखयाची की तुझा पुत्र योगीवर जान्हवी जली साचार योग साधना करी थोर केव्हा तटी येतसे तयाच्या वचना परिसुनी अहल्या निघाली तेथुनी देखण्या स्वपुत्राला गुणी जान्हवी तटी पातली काही वेळ होता क्षणी योग साधना संपवुनी सखारामे उदकातुनी स्वजननी देखिली तेथोनिच प्रणिपात करी स्वमातेसी तो झड करी नम्र वचने वदे येथवरी श्रम का केले जननी हे तद्भाषित करुनी श्रवण अहल्या तया करी भाषण ऐसे कैसे अप्रमाण तप करीसी बालका व्यर्थ तुझे तपाचरण व्यर्थ तुझे योग साधन मात्राज्ञा भंगा समान दुष्कृत नसे दुसरे माते सम अन्य दैवत नाही बाळा त्रिभुवनात असोनी तू ज्ञानवंत मग मला का शिणविसी तुझला बहुत जण निंदिती त्याची लज्जा नसे चित्ती ऐसा तू मान शून्य निश्चिती व्यर्थ तुझ मी प्रसवले स्वग्रामासी आता तरी चल बाळा तू सत्वरी सखया तव पत्नी सुंदरी ऋतुस्नात जाहली ऐसे जननीचे भाषण सखारामे परिसुन करण्या माता समाधान 3 अंगुल्या दाविल्या याचा मतीतार्थ हाच जाण की होताची मास 3 येईल मी गृहालागुन निश्चयत्वे जननीये तिने ह्याचा हेतू समजून म्हणे अंगुली प्रतदावून करीसी व्यर्थ समाधान सखारामा माझे तू आता मी तुझ वाचून गृही कदापि न जाय पाही जरी न येती तू लवलाही येथेची प्राण देईन मातृवाणी ऐकूनी ऐशी सखाराम चिंता क्रांत मानसी जरी आता जावे सदनासी तपोभंग होईल न जावे तरी माता कष्टी सखाराम पडे ऐशा संकटी जाणोनी स्वरूप प्रगटी सत्वरी ती जान्हवी पातकनाशिनी भागीरथी लावण्य खाणी रूपवती देखूनी विस्मित अहल्या सती आपुल्या चित्ती जाहली म्हणे कोठून अकस्मात स्त्रीरत्न आले येथ अमूल्य अलंकार विलसत देहावरी जियेच्या असो जान्हवी बोले तियेसी की अहिल्ये जाई सदनासी सखाराम येईल त्रयमासी निश्चयत्वे जाण तू
ऐसे वदोनी तत्क्षणी गुप्त होय जान्हवी झणी गंगाज्ञे ते ग्रहण करुनी गेली अहल्या स्वग्रामा धन्य धन्य ती अहिल्या सती की पुत्र योगे तिज प्रति प्रत्यक्ष भेटली भागीरथी सुपुत्र त्यासची म्हणावे सत्यवादी सदाचारी सदा ईश भक्ती करी काया झिजवी परोपकारी सुपुत्र त्यासची म्हणावे ज्याच्या योगे वंशधन्य जो का सर्व लोकामान्य पितरा समनसे दैवत अन्य सुपुत्र त्यासची म्हणावे पितृसेवे माझी दक्ष सदा सत्कर्मी ज्याचे लक्ष वाढवी सुज्ञानाचा वृक्ष सुपुत्र त्यासची म्हणावे विद्या सर्व कलायुक्त ज्याचे वचन नम्र वदनोक्त तत्ववेत्ता आणि विरक्त सुपुत्र त्यासची म्हणावे सुपुत्र लक्षणे संक्षिप्त यथामती वर्णिली येथ याच्या व्यतिरिक्त जे का सुत ते कुपुत्र जाणावे असो पुढे लोटता त्रयमास सखा राम गेले निजगृहास मातेने देखता तयास अत्यानंदित जाहली त्रेतायुगी रघुपती अरण्यातुनी सदना प्रति येता जैसा मोद अति कौसल्ये ते जाहला तैशा परी अहिल्येला आनंद मानसी जाहला श्री सखा राम पत्नीला मोद चित्तीन समाये सखा रामाचे फलशोभन वेगे करावे म्हणून सर्वतीने आप्तजन मेळविले त्या काळी म्हणे या योगे करुण विषय लंपट होऊन सखा राम स्ववर्तन निसंशय सोडिल मग उत्तम दिन देखुनी सुद्विजाते पाचारुनी गर्भधान विधी तो झणी त्यांचे हस्ते करविला रात्री बळेच त्या लागून शयनगृही लोटिले जाण पुढे होऊनी सावधान परिसा कथा सुधे सम सखा राम जाता क्षणी पत्नी उभी अवलोकुनी विवेक करिते झाले मनी की हा विषय अनर्थ मूळ संगात संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति जरी इशी करावा संग तरी परमार्थी येईल व्यंग दुर्निवार हा अनंग ब्रह्मादिका नाटोपे विश्वामित्र गाधीसुत श्रेष्ठ जो का तपस्व्यात विलोकुनी मेनका त्वरित तपापासून भ्रष्टला महादेव त्रिशूळपाणी भिल्लिणीचा हावभाव देखुनी रामस्मरणाते विसंबुनी तिच्या मागे लागले ऐसा करूनी सद्विवेक तो सखा राम संत देख राजयोग समाधी अलौकिक लावूनी रंगे ब्रह्मानंदी ऐसे पतीचे कृत्य देखुनी ती समागम भावा म्हणोनी उपाय अनंत योजी मनी परी सर्व निरर्थक पूर्वी जैसे शुक्राचार्यासी मोहावया मृत्युलोकासी इंद्रे पाठविले रंभेसी सर्वाहुनी जी रूपवती
सिंहकटी गजगामिनी पद्मनयना मञ्जुभाषिणी गौरवर्णा चारुस्तनी पिकस्वरी मोहिनी इंदुसमहास्यवदन तया माजी तांबुलजाण ऐशीती शुकालागुन मोहावया पातली तिने हावभाव केला बहुत परी तो थोर मुनी महाशांत ज्याचे मन अति निश्चित कालत्रयी न ढळेची तैसेची सखा रामाने मनासी निग्रहे इंद्रिय दमने निश्चलता आणिली पूर्णपणे भेद बुद्धी निमाली इकडे ती चतुर पत्नी ऐशा परी पतीस देखुनी खिन्न झाली उपाय नेणी तयासी वश करण्याचा त्याने समाधी उतरून प्रभाती कज्जल वदना लावून मग तो द्वारी येऊन पलाय संधी देखतसे सखा रामाने कृष्णवदन का केले परिसा कारण जे विषयासक्त असती जन त्यांचे जगी मुख काळे ऐसे झाले बहुतांचे कमलोद्भव इंद्रिदिकांचे हे दावावया जनीसाचे सखा राम ऐसे कृत्य करी परितया जनवदती झाली याची पिशाच वृत्ती कोणी म्हणती भ्रमनिश्चिती झाला यासी डागावे भूते झडपिले कोणी म्हणती पाचारावे मांत्रिका प्रती ढोंग करी त्वरित गती बांधा कोणी म्हणताती जे कोणी खल दुर्जन कुटाळ्या करीती दारुण म्हणती अहिल्ये तुझा नंदन विजय ध्वज निघाला ऐसे वदती विविध जन परिलोकापवादा त्यागुण जो अत्यंत असे कठीण सखा राम निघे तेथुनी जाते वेळी बोले जननी सखया सांभाळी स्वपत्नी ठेवुनिया अमुचे सदनी सहसा जाऊ नको तू तो म्हणे येण्यास तिजप्रत मुळीच नसे माझी हरकत परंतु स्त्री दुर्दैवी अत्यंत नच गेली त्या संगे असो सखा राम गृह त्यागुन निघते झाले तेथून मातेस मुक्ती देण्या आपण काशी क्षेत्री त्वरितची भागीरथी जली जाऊनी जलस्तंभ समाधी लावूनी बैसले सखा राम मुनी 12 वर्षे पर्यंत पुढील अध्यायी कथानक अहल्या पावेल स्वर्गलोक सरस्वती करील अतिशोक येतील सखा राम लोणीस स्वस्ती श्री सखा राम लीलामृत करता करविता गिरिजाकांत रघुपतीसी करुणी निमित्त षष्ठाध्याय संपविला श्री सखा राम चरणार्पणमस्तु शुभं भवतु षष्ठोऽध्याय समाप्तः।